नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य गवळे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. BSc ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचा तुमचा निर्णय झालाच तर या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चरमध्ये काय शिकणार आहात हे सांगायला मी तुम्हाला मदत करतो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कोणकोणते सब्जेक्ट BSc ॲग्रिकल्चरमध्ये शिकणार आहात ते बघूया. यामध्ये मित्रांनो टोटल 10 विषय असतात, पण म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला हाच विषय असतो असं नाही आहे. वेगवेगळे विषय असतात आणि त्यांचे वेगवेगळे कोर्स असतात. यामध्ये पहिला आपला विषय असतो तो म्हणजे ॲग्रोनॉमी म्हणजेच कृषीविद्या. यामध्ये तुम्हाला फील्ड क्रॉप, टिलेज वगैरे वेगवेगळे फील्डमध्ये जे काही ऑपरेशन होतात ते, फर्टिलायझर म्हणजे खतं, त्यानंतर बी, या सगळे विषयी हा विषय आहे. याचे वेगवेगळे कोर्स तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला असतात. हा मेन विषय आणि वेगवेगळे कोर्सेस असतात याचे. जसं फर्स्ट सेमिस्टरला असतो फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी, त्यानंतर मग थर्डला असतो तुमचा फील्ड क्रॉप्स, खरीप फील्ड क्रॉप, त्यानंतर वेगवेगळ्या नंतर फोर्थला असतो तुमचा रब्बी क्रॉप्स, हा असा विषय असतो. नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, हा असे टोटल वेगवेगळे सेमिस्टरला वेगवेगळे विषय असतात. त्यानंतर दुसरा येतो आपला हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यानविद्या. हॉर्टिकल्चर म्हणजेच आपला आता सध्या आपण आंब्याच्याच बागात व्हिडिओ करत आहोत, तर फ्रूट्स, त्यानंतर फळे, त्यानंतर भाजीपाला, फुलं वगैरे वगैरे याचे रिलेटेड विषय आहे. याचे पण वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला डिग्रीमध्ये वेगवेगळ्या सेमिस्टरला शिकवले जातात. त्यानंतर तिसरं येतो आपल्याला ॲनिमल हजबेंड्री अँड डेअरी सायन्स. याच्यामध्ये तुम्हाला फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. प्राण्यांबद्दल शिकवलं जातं, वेगवेगळ्या गाईंच्या व्हरायटी, त्यांचं ईल्ड, नंतर मग मिल्क प्रोसेसिंग कसं करू शकतो आपण, मग ॲनिमलचं न्यूट्रिशन वगैरे हे सगळे यामध्ये शिकवले जातात. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. त्यानंतर 4 नंबरला येतो आहे आपला बॉटनी. तुम्हाला लक्षातच आलं असेल बॉटनी म्हणजे काय. म्हणजे यामध्ये जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे. तर जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्यामध्ये आपल्याला व्हरायटी कशी डेव्हलप करायची, त्यानंतर वेगवेगळे त्याचे मेजर्स वगैरे हे सगळं शिकवलं जातं. त्यानंतर येतो आहे आपला एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजेच विस्तार शिक्षण. विस्तारामध्ये तुम्हाला बरंचसं असं म्हणजे काही आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे, त्यानंतर तुम्हाला एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे, त्यानंतर मग आपली जी काही टेक्नॉलॉजी आहे विद्यापीठाने डेव्हलप केलेली ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचेल याचं नॉलेज बरंचसं या कोर्समध्ये आहे. सामाजिक ज्ञान म्हणजे हा विषय जरा समाजाशी रिलेटेड आहे. सामाजिक ज्ञान या म्हणजे सोशल सायन्समध्ये यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर येतो आहे आपला एंटोमॉलॉजी. आता या एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्र. आता यात वेगळी सांगायची गरज नाही. कीटकशास्त्र म्हणजे वेगवेगळ्या क्रॉप्सवर, हॉर्टिकल्चर क्रॉप्सवर, फळांवर, फुलांवर, झाडांवर, पिकांवर येणारे जे काही किडे आहे, कीड रोग व्यवस्थापन, हे यामध्ये आपण शिकतो. या कीटकशास्त्राचे वेगवेगळे सेमिस्टरला तुम्हाला वेगवेगळे विषय असतात. त्यानंतर ते 6 नंबरला आपलं सॉईल सायन्स म्हणजे मृदविज्ञान. सॉईलशी रिलेटेड विषय, मातीशी रिलेटेड विषय आहे. मातीचं जे काही आहे आपलं हेल्थ आहे, मातीचं जे काही जीवन आहे ते कसं वाढवेल. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सॉईल सायन्स, त्यानंतर माती टेस्टिंग, माती परीक्षण, त्यानंतर pH सॉईल, हे सगळं यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्शियम कार्बोनेट वगैरे वगैरे हे वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये वेगवेगळं म्हणजे एकदम मातीशी रिलेटेड विषय आहे. मातीमध्ये पीक कोणतं चांगलं येतं, कोणत्या मातीमध्ये कोणती माती कोणत्या पिकासाठी उत्तम आहे, हे सगळे यामध्ये आहे. त्यानंतर ते आपलं 7 नंबरला प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे रोग व्यवस्थापन. यामध्ये आपल्याला प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे रोगशास्त्र. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पिकांवर कोणते रोग येते व त्यांचं नियंत्रण कसं करायचं. मॅनेजमेंट ऑफ डिसीजेस आपल्याला 12वीला झालेलंच असतं. ह्युमन डिसीजेस असतं, तसंच प्लांट डिसीज असतं. तर प्लांट डिसीजचं कसं मॅनेजमेंट करायचं. अल्गी, फंगाय, एकदम असं मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड विषय आहे. अल्गी, फंगाय, नंतर प्रोटोझोआ, ॲझोकोबॅक्टर वगैरे वगैरे नाव आहे याच्यामध्ये. त्यानंतर येतो आहे आपला इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स शिकता शिकता आपण आयुष्याचं इकॉनॉमिक्ससुद्धा शिकून जातो. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. थोडा पहिले जड जातो आहे, पण नंतर एकदम इंटरेस्टिंग विषय बनतो. कारण एक शेतीचं एक बजेट आपण कसं तयार करू शकतो, कमी बजेटमध्ये जास्त व्यवस्थापन. त्यानंतर शेतीचं बजेट कसं तयार करायचं, बँकांकडून लोन वगैरे, या प्रोसेस,
लोनचं आपलं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचा वगैरे वापर सगळा कसा करायचा हे यामध्ये आहे. त्यानंतर येते आपला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला वेगवेगळे कोर्स वेगवेगळ्या सेमिस्टरला असतात. नवीन आपल्या ॲग्रिकल्चरसाठी वापरलं जाणारे यंत्र आहे, ट्रॅक्टर यंत्र असो, त्यानंतर जुने काही यंत्र वापरण्यात येत होते. वेगवेगळे म्हणजे अभियांत्रिकी विषय आहे हा, टेक्नॉलॉजिकल जरा, म्हणजे आपले वेगवेगळे ॲग्रिकल्चरच्या ऑपरेशनला वापरले जाणारे टूल्स कसे आपण डेव्हलप करायचे व कोणकोणते टूल्स होते, त्यांचा वापर कसा काय, हे सगळे यामध्ये आहे. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. आणखी बरेच थोडेफार काही वेगवेगळे चेंजेस होत राहतात. याचे प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्हीही क्लास होतात या विषयांचे, वेगवेगळ्या कोर्सेसचे यांच्या. हे झालं आपलं वेगवेगळे जे काही विषय आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये शिकवले जातात ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जे काही मित्र नवीन ॲग्रिकल्चर करताय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.